सर्वप्रथम बोरीच्या जनतेचे मागे कोणत्याही एका निवडणुकीमध्ये एवढं मताधिक्य आजपर्यंत कुठल्याही पक्षाला मिळालं नाही. ते मताधिक्य जवळपास 1900 मतांचं फक्त बोरी शहरातून मताधिक्य मिळवून दिल्याबद्दल तमाम बोरीवासियांचे मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. कारण बोरीवासियांना अनेक आमिषांना अनेक भूलथापे या निवडणुकीमध्ये देण्यात आले. अनेक दिग्गज या मैदानात उतरले. पालकमंत्री या ठिकाणी तळ ठोकून होत्या. माजी आमदार रात्री 1:30 2-2 वाजेपर्यंत या ठिकाणी बोरी शहरामध्ये तळ ठोकून असताना देखील बोरीच्या जनतेने मागील 5 वर्षामध्ये केलेल्या विकास कामांवर आणि सन्माननीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना या ठिकाणी भरघोस मतांना निवडून दिलं. त्याबद्दल समस्त बोरीवासियांचे या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो. आणि या मागे 5 वर्षामध्ये झालेल्या विकास कामांपेक्षाही जास्त वेगाने काम करण्याची जबाबदारी जी बोरीकरांनी माझ्यावर टाकली ते निश्चितच मी प्रामाणिकपणे पेलण्याचा पुढील 5 वर्षासाठी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. अजितदादा आपल्यामध्ये नाही झालेला आहे. खरं तर मिरवणूक काढू नये अशी मी सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी विनंती केली होती. कारण आदरणीय दादा आज आपल्यामध्ये नसल्यामुळे या ठिकाणी कुठलाही जल्लोष करायचा नाही असं कार्यकर्त्यांना मी विनंती केली होती. परंतु कार्यकर्त्यांचा उत्साह बघता कार्यकर्त्यांनी आज आम्ही पायी गावामध्ये फिरून त्या ठिकाणी मतदारांचे आभार मानत आहोत. खरं तर अजितदादा पवार आज आमच्यामध्ये नाहीत, परंतु जसं त्यांनी सांगितलं की दादांची काम करण्याची शैली काम करत आलोय आणि यापुढेही काम करत राहू. दादांना खरं तर संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी आज आम्ही सर्वजण मिस करतोय. परंतु दादांच्या पाठीमागे सुनेत्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे आम्ही मार्गक्रमण करीत राहू. एवढीच आजच्या या विजयाच्या दिनी मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो. 2017 मध्ये आपण वचन देतो ते वचन सुद्धा पूर्ण केलं. 2025 वचन देतो. वचननाम्यामधील जे काही 2017 मध्ये आम्ही बोरीकरांना आणि परिसरातील गटातील सर्व गावांना शब्द दिला होता ते सर्व आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेलेच आहेत. आणि मागे आता 2026च्या निवडणुकीमध्ये जे काही वचननाम्याद्वारे मी जनतेला वचन दिले होते ते पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून रक्ताचं पाणी हाडाचं काढं करून देखील मी ते सर्व वचन या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आपण सर्वांना माहिती आहे की पालकमंत्री मोदयांनी ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. परंतु बोरीकरांचा इतिहास आहे, बोरीकरांची खासियत आहे, ज्या वेळेस बाहेर गावातील व्यक्ती या ठिकाणी येऊन बोरीमध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न करेल, खास करून मला या ठिकाणी बोर्डीवाल्यांना या ठिकाणी इशारा द्यायचा आहे. ज्या वेळेस बोर्डीवाले गावामध्ये येऊन दहशत करण्याचा आणि बोरीला मागे खेचण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस समस्त बोरीकर या ठिकाणी संपूर्ण ताकदीनिशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहिलेले आहेत, राहणार आहेत आणि पुढेही राहतील. हीच आजच्या या दिनी मी तुम्हाला ग्वाही देतो. बोरी सर्कल मधील मतदारांनी जे आपल्यावर विश्वास दाखवून आपल्याला प्रचंड मतांनी विजय केलेला आहे, काय सांगणार मतदारांना? निश्चितच या ठिकाणी प्रचंड जनशक्तीच्या विरोधात आज सामान्य जनशक्तीचा या ठिकाणी विजय झालेला आहे. आणि बोरी आणि गटातील सर्व माझ्या मतदार बंधू आणि भगिनींना एवढं सांगू इच्छितो की त्यांनी जो 2200 मताचं मताधिक्य बोरीच्या इतिहासामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये एवढं मताधिक्य मिळून आजपर्यंत कुठलाही उमेदवार या ठिकाणी विजय झालेला नाहीये. तो विश्वास आणि ती विश्वासाची जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकल्यामुळे दीपाली असेल, त्यानंतर लक्ष्मीताई असतील, आमचे नंदकुमारजी आंबुरे असतील, हे सर्व आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते निश्चितच ही जबाबदारी एक आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनतेने दाखवलेला विश्वास ही आमची जबाबदारी समजून यापुढे आम्ही निश्चितच जनतेच्या सेवेसाठी रात्रंदिवस उपलब्ध राहू एवढेच सांगतो. भांबरे साहेबांचा विश्वास कायम ठेवून आपण सन्माननीय भांबरे साहेबांनी सुरेश भाया नागरेंनी जो आमच्यावर विश्वास टाकला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानणार आहे. आणि बोरीवासियांनी या मागोमाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असेल, आदरणीय भांबरे साहेबांना असेल, भरघोस असं या ठिकाणी प्रेम केलेलं आहे आणि तेच प्रेम याही पुढे त्यांनी कायम ठेवलेलं आहे. एवढंच आजच्या विजयाच्या निमित्तानं सांगतो. धन्यवाद.